एक फोटो घे राजा. अभिनंदन तुमचं. आई जरा आणि खेमा बोला वाटतं ना पासाठी आम्हाला भाऊ उठा ना आमचं दोघं जण घ्या. आहे तर जास्त नाही एवढ्या पैशाचा हे नको पाटील बिटील नको. हा मी आहेत बाबा मी तुमच्या ह्याच्यात जवळून काढ एक. आलाय का आई जण आणि खेमा आई जाणाई काळकाई संघ करंजाळी विरुद्ध केम्मनाय वरदान पाळपोईने दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं. चला सामन्याला चालू करायचं. सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीला सेकंडला सामना असेल राजे वाडेस दांबुगाडी विरुद्ध आई माऊली. या ठिकाणी पहिला चेंडू होता. चेंडू आकुड पटत होता. चेंडूला ट्रॅव्हल केलंय विकासाने. चेंडूचा विकास झालाय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत चौकार. चला चेंडू द्यायचा. चेंडू आलाय. बॉल आलाय. चला सामना चालू करा. पाठवतोय गोलंदाज आले पाळपेणी संघाकडून. स्वप्नील विरुद्ध विकासचा चेंडू पाहतोय. चेंडू या ठिकाणी पायाला आदळला. पंचांकडे अपील मागितले जाते मित्रांनो. LBW नसणार आहे. लेग बॅटच्या रूपाने या ठिकाणी दांबुगाडी संघाला पुढील धावसंख्या या ठिकाणी धावसंख्या पोहोचले 5 या अंकावरती. बिनबाद स्ट्राईकवरती पोहोचला आता संजय. नॉन स्ट्राईकला मात्र विकासाने सुंदर असं सुरुवात केली होती. चौकाराने आपल्या संघाचं खातं ओपनिंग केलं होतं. आता प्रत्युत्तर म्हणून मारा करतोय स्वप्नील आणि संजयची ही लढत आपण पाहणार आहोत. हलकासा रनअप स्वप्नील याचा धावत जाऊन पहिला क्रॉस केलाय. चेंडू टाकलाय संजयाला. आकडपळा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवला. त्या ठिकाणी शॉट कव्हरच्या दिशेला चेंडू गेला होता परंतु या ठिकाणी एक चौथी धाव घेण्यात यश आले. एका धावेच्या मदतीने धावफलक हलता राहतंय. धावफलक वाढतंय. या ठिकाणी 6 या अंकावरती पोहोचलाय. विकास पुन्हा एकदा स्ट्राईकवरती गेलाय. आई जाणाई काळकाई संघ करंजाळी कर्णधार या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. पाहू या ठिकाणी षटकार जातोय काय. चेंडू या ठिकाणी सुंदर झेल पकडतोय आणि विकासला मात्र माघारी परतावा लागेल कारण गोलंदाजाचा विकास झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती लेग बॅटच्या रूपाने एक धाव मिळाली होती. तिसऱ्या चेंडूवरती मात्र संजयने शॉर्ट कव्हरच्या दिशेला एक धाव घेतली होती आणि चौथ्या चेंडूवरती विकासला मात्र माघारी परतवलं ते स्वप्नील यांनी. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल विकास स्वप्नील याचं. चला मी आयोजकांना विनंती करतोय कुलस्वामिनी क्रिकेट संघ फरार या संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. चला वेळ खर्च करायचा नाही. विकासाची जागा घेण्यासाठी गेले प्रणित जर्सी नंबर 18. सामना करेल स्वप्नील याचा. स्वप्नीलला मात्र सुंदरशी कमबॅक केले षटकाराच्या नंतर. आपण जर पॉवर प्लेच्या बाहेरचे 2 क्षेत्ररक्षक बघत या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. लॉंगॉनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. चला आई जाणाई काळकाई संघ करंजाळी कर्णधार पाठवायचा नाहीतर 2.5 रनाची पालटी लागेल. या ठिकाणी घुटनाट एक तमाशात एक प्रयत्न होता. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. प्रयत्न चांगला होता. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. भावा पंचांचा इशारा काय येतोय. जर का चेंडू पत्र्यावरती आदळला असेल तर नक्कीच षटकार असू शकतो. चौकार. या ठिकाणी पंचांनी क्षेत्र डिसिजन द्यायचं आताच्या चेंडूचा. षटकार आहे की चौकार आहे. चौकार.
चला कॉमेंट्री सॉरी नाणेफेक कक्षामध्ये यायचं पाळपणी संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रणित याचा आकडा पडला चेंडूचा लो फुलटा होता चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेला जातो. एक धाव पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का त्या ठिकाणी फंबल होतं क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र पुरस्कार धावसंख्या पोहोचते. धावसंख्या झाली 14 ना. हे 12 अक्षरले 14 झाले 14 झाले 14 पहिला बॉल 6 आला नंतर 2 वनडे आले 12 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. चला आयोजकांना विनंती करतो नाणेफेक करून घ्यायचं आहे. आई जाणे काळकाई 11 संघ त्याचप्रमाणे खेमवर्धन पाळपेणी संघ. अंकुश पाटील नाणेफेक करून घ्यायचंय. चला सामना तुला जलगतीने चालवायचा आहे. टॉस टॉस होता ना टॉस इथे गेला इथे होता इथे. चला सामना तुला चालू करायचा आहे. पंच एवढा वेळ खर्च करायचा नाहीये. वारंवार चर्चा करायची नाही. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना विनंती असेल करणारा विनंती असेल प्रत्येक चेंडूवरती आपण एकत्र करायचं नाहीये सर्वांना. जर का असं वारंवार आढळल्यास पेनल्टी रूपात आपल्याला रनांच्या रूपात पेनल्टी नावाने द्यायची नोंद घ्यायची कर्णधारांनी. पंचांना सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक चेंडूवरती सर्वांना एकत्र येऊन द्यायचं नाहीये. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय संजय याच्यासाठी. या ठिकाणी आकडपट्टा चेंडू होता चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झाला आणि एक निर्धाव चेंडू सांगता होते. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आले 12 धावावरती. पुढील गोलंदाज पाळपेणी संघाकडून नांटे संघाकडून मनोज. मनोजाचा पुढे चेंडू हलका सरम धावधान पहिला क्रॉस केलाय संजय या ठिकाणी तर चेंडू चालला बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावेल संघाला लागलेला हा दुसरा झटका संजयच्या रूपाने. दोन्ही सलामीवीर या ठिकाणी मैदानात सॉरी पवेलियन मध्ये परतताना सुंदरसा कमबॅक म्हणावं लागेल. त्या ठिकाणी नांटे संघाचं पहिल्या चेंडू होती पहिल्या षटकामध्ये जर उल्लेख केला तर तब्बल 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडू होती मनोज यांनी सुंदरसा कमबॅक केलंय. स्ट्राईक वरती पाहूया आता संजय याच्या जगांसाठी गेलाय अजय. चला आई जाणार कालकाई संघ करंजाळी प्लेइंग 11 सर्वांनी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. प्लेइंग 11 आणि आई जाणार कालकाई क्रिकेट संघ करंजाळी त्याचप्रमाणे खेमवर्धन पाळपेणे संघाचे सर्व प्लेइंग 11 खेळाडू यांना विनंती असेल त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. आई जाणार कालकाई क्रिकेट संघ करंजाळी आणि खेमवर्धन पाळपेणे दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 खेळाडूंना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी एक धाव या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय अजय आणि एक पुश केलं होतं पॉईंटच्या दिशेला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला एक धाव आली होती आणि त्यावेळेस मात्र प्रणित स्ट्राईक वरती गेलाय. मनोज याची सुंदरशी गोलंदाजी पाहतोय 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केला एक गडी सुद्धा मिळवलाय. चला थोडं सामन्याला गती द्यायची आहे. पंच खेमवर्धन पाळपेणे संघ आणि आई जानाई क्रिकेट संघ करंजाळी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला पुढे चेंडू पुन्हा खेळणार सज्ज. पंचांकडे कायसा कानमंत्र मागितला जातोय. पंच कायसा कानमंत्र देत आहेत. पंच या ठिकाणी सुंदर असा टोला चेंडू पाहूया. चेंडू जातोय का सीमारेषेकडे. त्या ठिकाणी कोणतीही चूक नाहीये. फलंदाज बाद होतोय. प्रणितच्या रूपाने लागलेला राज्य वॉरियर्स जांभूगाडी या संघाला हा तिसरा झटका.
नाही घाल काही टॉच आणि पहिले बॉलिंग आता झालेल्या नाणेफेकमध्ये आई जानाई काळकाई क्रिकेट संघ करंदळा संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली याची खेमवर्धन पाळपेणे संघाने नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आयोजकांकडून जेवणाची व्यवस्था आहे. जर का कोणी जेवायचं राहिलं असेल तर त्यांनी स्टेजच्या मागच्या साईडला उजव्या साईडला जेवणाची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी जेवून घ्यायचं. या ठिकाणी काहीसा फंबल होतोय. विजय पंचांकडे अपील मागितले ते पंच अपील फेटाल. त्या सुंदरशी गोलंदाजी पाहतोय आपण मनोजाची या षटकामध्ये. 1 धाव आणि 2 गडी या ठिकाणी वाद केले ते मनोजी यांनी. चला पुढे चेंडू पुन्हा एकदा खेळणारे सज्ज. या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला पार झाला. या ठिकाणी मिळांच्या दिशेला या ठिकाणी प्रथम तो त्या क्षेत्ररक्षकाचा उल्लेख केला. त्या आजच्या दिवसातील ही आजच्या सामन्यातील पहिली चूक होती आणि या चुकीमुळे एक अतिरिक्त धाव मिळाली. संघाची धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. सुरेख षटक हाताळले ते मनोज यांनी. चला पुढील गोलंदाज लवकर प्रचारण करायचं कर्णधार. चला आयोजकांना विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघांची ओळख करून द्यायची. बाकी सर्वांनी गर्दी कमी करायची. फक्त प्लेइंग 11 असेल आतमध्ये. फक्त प्लेइंग 11. पुढे गोलंदाज अबी. अव्या स्ट्राईक वरती असेल अजय. चला सामना चालू करायचा. तिसरं षटक आपण हाताळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले तो अभि आणि स्ट्राईक वरती असेल मात्र अजय. धावसंख्या चिरावले 15 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या मंदावलेली काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मनोजाची. या ठिकाणी आखूड पट्टाचा चेंडू होता. चेंडूला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात आलाय अपयश. यश आले ते गोलंदाजाला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहतो अभि. याची ज्या प्रकारे मनोजाने गोलंदाजी केली होती त्याच पावलावरती पावल ठेवून या ठिकाणी अभि गोलंदाजी करतोय. अजयला मात्र आक्रमक व्हावं लागेल. या ठिकाणी सुंदर चेंडू ठेवला हवेमध्ये. या ठिकाणी काहीसं फंबल झालंय. गोलंदाजाला काहीसे दुखापत झाले पाहतोय आपण. गोलंदाजाला काहीसे दुखापत होते पाहतोय आपण. आय थिंक पायामध्ये काहीसा दुखापत झाले. चला आयोजकांना म्हणजे असं स्प्रे घेऊन जायचं. आयोजक स्प्रे आणि पाण्याची बॉटल असेल तर घेऊन जायचं या ठिकाणी. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. आई जानाई काळेकाई सिंग करंजाई विरुद्ध खेमवर्धन पाळपेणे. दोन्ही संघांनी या ठिकाणी आई जानाई काळेकाई संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारले नाणेफेक जिंकून. चला जर जास्त दुखापत असेल तर विनंती असेल आपण प्लेअर एक्सचेंज करायचं आहे. कारण मित्रांनो आपण 1.25 तास उशिरा त्याची नोंद घ्यायची मित्रांनो. यानंतर जर का फायनल 1 षटकाचे झाले तर या ठिकाणी कोणीही आयोजकांकडे कंप्लेंट करायची नाहीये. चला जर का जास्त दुखापत असेल तर मित्रांनो एका मॅच साठी आपलं संपूर्ण पुढच्या करिअरची या ठिकाणी वाट लावून घ्यायची नाही. कारण मित्रांनो एक मॅच जर थांबला तर यानंतर आपण खूप मॅच खेळू शकतो. परंतु जर दुखापत जास्त असेल तर त्याचा त्रास हा पुढे होऊ शकतो. त्यामुळे जर का नॉर्मल असेल तर आपण खेळत राहायचं. जर का दुखापत मोठे असेल तर आपण बाहेर आला तरी चालू शकतं. चला धन्यवाद. चला जे बिनकामाचे पाणी द्यायला गेले होते त्यांनी बाहेर यायचं.
पाण्याची बॉटल एक होती आणि गेले होते दोघे जण. चला थोडं फास्ट घ्यायचंय, सामना चालू झाला, बाहेर यायचं सर्वांनी. या ठिकाणी कायसा आकुरपटा चेंडू होता, वाईट द लाईनचा प्रयत्न होता. विजयला कायसा बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. खूप लांबून शॉट करण्याचा प्रयत्न आहे, विजय याचा बॉल पर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे वारंवार निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा अभि याचा, विजय अभि नाही तो कभी नाही. पाहूया, पुन्हा एकदा वाईट लाईनचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र पंचांचा दोन्ही हात समांतर धावा मिळतात. अवंत धावेने धावसंख्येत खूप वेळानंतर भर झाली, धावसंख्या पोहोचले 17 या धावांवरती. काहीसे मंदावली धावसंख्या मित्रांनो. जर पहिल्या षटकाचा उल्लेख केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर तब्बल मला वाटतं 9 चेंडू टाकले गेलेत. 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा मिळाल्या त्या राजेवाडे जांभूकडे या संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा कायचा प्रयत्न, या ठिकाणी एक्स्ट्रा सांगून चूक झाली. पाहूया की धावा निघतात. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जाईल का, विजयला स्ट्राईक वरती आणतोय. या ठिकाणी 2 धावाचा पूर्ण प्रयत्न केला जातोय. काहीच खराब मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली विजय याची. अजयला स्ट्राईक वरती यायचं होतं परंतु विजय याला समजलं नाही आणि या ठिकाणी या जुगलबंदीमध्ये विजय झालाय तो क्षेत्ररक्षक टीमचा. चला विजय याची जागा घ्यायसाठी गेले शुभम. विजय काहीच खास कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. पाहूया अजय स्ट्राईक वरती जातोय का, शुभमला स्ट्राईक वरती घेऊन येत, शुभम त्याला स्ट्राईक वरती घेऊन येतो का. जर्सी नंबर 10 आणि जर्सी नंबर 21 ही जोडी आपण मैदानात पाहतो. धावसंख्या पोहोचले 21. एकोणीस धावा. पाहूया वारंवार या ठिकाणी विकेटचे पतन. शुभम स्ट्राईक वरती गेला. अभिची सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. हलक सरना धाव जाऊन पहिला क्रॉस केला, चेंडू टाकलाय शोभन टोला. चेंडू चाललाय लॉंगांच्या दिशेला. या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाईल, दुसरा वेळेचा प्रयत्न केला जाईल का. 2 धाव पूर्ण केले यशस्वीरित्या आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 21 या धावसंख्येवरती. बघा या चेंडूवरती चौकार येतोय की षटकार येतो. चौकार आला तर 25, षटकार आला तर 27 आणि दुहेरी धावा आल्या तर 23 धावांपर्यंत पोहोचू शकते राजे वॉरियर्स डांबुकवाडी हा संघ. पाहूया त्या धावसंख्या पुष्कळ असू शकतात का, आव्हान कडवं असू शकतं का, गोलंदाजी कशा प्रकारे करावी लागेल या सर्व रणनीती आतापासूनच करण्याच्या डोक्यामध्ये फिरत असणार. या ठिकाणी फिरवता चेंडू, पुन्हा एकदा आखूड पडला चेंडू आहे, चेंडू चालला आहे. पाहूया त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक या आहे, पाहतोय आपण क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू जातोय, धावबाद होतोय. 1 धावेच्या नंतर धावसंख्या झाले 22 धावा. 23 धावांचं आव्हान असेल ते नाट्य संघापुढे. 23 धावांची गरज असेल नाट्य संघापुढे. या ठिकाणी खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं राजेवाडी जांभूकडे संघाकडून, कारण पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 12 धावा लागतात. त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 मिळालेत आणि विकेट मात्र 4 गेले ते राजेवाडी जांभूकडे संघाचे. चला राजेवाडी जांभूकडे संघ आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय. त्याचप्रमाणे नाट्य संघाला विनंती असेल आपण सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात पाठवायची. चला आपण पाहतोय मित्रांनो, क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त 11 खेळाडू आवड असतात, 12 नाही. ओके कोच आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. चला सामना फक्त जलद चालू करायचं. सलामीची जोडी नाट्य संघ आपण मैदानात जायचंय.
चला फलंदाजी संघाचा एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दाबे राजेवाडी जांभूळवाडी संघ आपण तर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतो. राजेवाडी जांभूळवाडी संघाचं पहिलं षटक हाताळताना पाहतो आपण. अक्षय असेल, प्रदीप असेल, त्यानंतर स्वतः विकास किंवा प्रणित कधी कधी गोलंदाजी करताना पाहतो आपण. चला सामन्यात थोडी गती द्यायचे. पंच अक्षय मांडवकर पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, यष्टीरक्षक पाहतोय विकास. लॉंगनच्या दिशेला संजय येताना पाहतोय. ठिकाणी डीप मिड विकेटला अजयला पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला आपण सागर पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आपण प्रणित. शॉर्ट मिड विकेटला शुभम. या ठिकाणी कव्हरच्या दिशेला विजय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला या ठिकाणी शुभम. त्याचप्रमाणे समोरच्या दिशेला या ठिकाणी प्रदीप मांडवकर पाहतो. चला सामना थोडा जलगतीने चालू करायचा आहे. मित्रांनो खूप टाइमपास करतात. आपण 2.5 तास उशिरा जायची नोंद घ्यायची मित्रांनो. 2.5 तास. चला 23 धावांचं आव्हान असेल. चला 18 चेंडू आणि 23 धावा. षटक हाताळत आहे. पहिल्या षटक घेऊन येत आहे राजेवाडी जांभूळवाडी संघाकडून अक्षय मांडवकर. सामना करेल फलंदाज अभि. या ठिकाणी काही साल लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू विसाळतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर का राजेवाडी जांभूळवाडी संघाला विजय संपादन करायचा असेल तर. मित्रांनो आपण जर या धावांचा पाठलाग करताना उल्लेख केला तर अक्षयची गोलंदाजी खूप महत्वाची ठरणार आहे. या ठिकाणी आकडपटाचा चेंडू होता. चेंडूला टोललाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. पंचांचा इशारा येतोय. षटकार आपण पाहतोय. जर का चेंडू डायरेक्ट पत्राला लागला असेल तर षटकार असेल याची नोंद घ्यायची. चेंडू जर का डायरेक्ट पत्राला लागला असेल तर षटकार असेल याची नोंद घ्यायची. पंच रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. रिव्ह्यू नसणार आहे. पत्रा लागला डायरेक्ट षटकार आहे. पत्र्याच्या आतमध्ये जर टप्पा पडला असेल तर चौकार असेल याची नोंद घ्यायची. चला बाकी क्षेत्ररक्षण जागेवरती उभं राहायचंय. काय करू त्याला अशा आतमध्ये ढकलू. अरे ती भोवऱ्यावरती आहे. आता काय करू त्याला आता मी. असू दे गरीबाचे असू दे गरीबाचे. तिकडे एक माणूस तुझ्यावर का नाही. राहुल एक ठेवाय सांग बाबा. ये भाई बस. नाही नाही राहुल आगरे. बोल काका. बोल पाद्या काका. काका पाद्या काका. पाद्या काका बोल. पाद्या काका मोठ्यान बोल. बोल पाद्या काका मोठ्याने.
चला सामना चालू करायचा आहे. चला तोपर्यंत बसून घ्यायचंय. चला सामना थांबलाय. कोणाला गर्लफ्रेंडला वगैरे फोन करायचा असेल तोपर्यंत करून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो ऊन होत आहे. उन्हात कोणी तापायचं नाहीये. कारण आपण उन्हात तापा तिकडे घरी दुसरं तापतात. एक्स्ट्रा खेळावरती त्यांनी मोबाईल पुरवायचे. त्या ठिकाणी खेळाडूंना कंटाळा यायला नको मित्रांनो. काहीतरी चालू ठेवायचं. नेटवर्क स्लो आहे. लागलाय ना. लागला ना. मग 6 आहे. झालं ना काम. डायरेक्ट पत्रावर लागलं 6 आहे. चालेल सर. पत्रावर लाईन पुढे मारणार आहे. चला पंचांचा इशारा. थर्ड अंपायरचा रिव्ह्यू आलाय. षटकार असणार आहे. सामना चालू करायचा आहे. मित्रांनो पत्र्यावरती आपण लाईन मारू शकत नाहीये. त्यामुळे पत्रा लाईन आहे. याची नोंद घ्यायची. सहकार्य करायचं थोडं. षटकार. धन्यवाद. 2 चेंडूंचा धावसंख्या झाली. धावसंख्या स्थिरावली 6 धावा. पुढील चेंडूचा सामना कशा प्रकारे करून बघूया. अक्षय. पुढील चेंडू पर अक्षयला मात्र कमबॅक करावं लागेल. कारण समीकरण बदलते. समीकरण राहिले 16 चेंडू आणि 17 धावांची गरज. कंजूस गोलंदाजी करावी लागणार अक्षयाला. जर्सी नंबर 14 धावत जाऊन अंपायरला क्रॉस केलंय. चेंडू टाकलाय अभिसाठी. चेंडू पुन्हा एकदा कायसा आकडे पडायला. चेंडू आता खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विकास याचं बॅटकड असेल का पंच. 22च्या रूपाने या ठिकाणी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 7. जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. अक्षयला निर्धाव चेंडू टाकावे लागणार आहेत. विकेट घ्यावे लागणार आहे. स्ट्राईक वरती गेलाय तो आता नानट्री संघाचा करण. पुढे चेंडू पुन्हा एकदा अक्षय याचा करण यासाठी छोटा हाईटचा खेळाडू या ठिकाणी. ओ चेंडू कायसा इन स्विंग झाला होता. काहीसा नसामध्ये चेंडू पंचांकडे अपील मागितली जाते. पंचांचा कोणताही डिसिजन नाही मित्रांनो. अपील फक्त 2च ठिकाणी केली जाते. एक तर कोर्टात आणि दुसरं म्हणजे क्रिकेटच्या मैदानात. दोन्ही ठिकाणची अपील जर स्वीकारली गेली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. याचा निर्धाव चेंडू जर का षटकार आला नसता तर हे षटक खूप सुंदर गेलं होतं. परंतु षटकाराने या सामन्याची रंगत वाढली आणि सामना पुन्हा एकदा 50-50 मध्ये पाहतो आपण. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज. या ठिकाणी पुन्हा एकदा कायसा न समजलेला चेंडू. यावेळेस पाहूया पंचांकडे अपील मागितली जाते. पंच कोणतेही हालचाल नाहीये. 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाले 7 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल. पाहूया हा निर्णायक चेंडू या षटकातील. अजूनही षटकारानंतर सुंदरसा कमबॅक मिळाला. अक्षय याचा फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले. या चेंडूवरती विकेट घेतोय का. करणला कायसा सूर बसलेला नाहीये. अक्षय याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा इन स्विंग या ठिकाणी चेंडूला पुश केलंय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. या षटकातील पहिला चौकार आणि धावसंख्या पोहोचले डबल 111. षटक चांगलं चाललं होतं परंतु एक खराब चेंडू आणि या चेंडूमुळे धावसंख्या पोहोचल्या 11 धावांवरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला पुढील गोलंदाज लवकर प्रशासन करायचं आहे. काय पाहिजे. पाणी खाऊ पाहिजे. काय. चला पुढील गोलंदाज राजेश राबीगोडी या संघाकडून प्रदीप मांडवकर. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. पाहूया प्रदीप काय सुंदरशी कामगिरी पार पाडतोय का.
कुणबी विभाग चॅम्पियन चषक 2025 च्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा नावावरती किताब गेला होता असा गोलंदाज प्रदीप मांडवकर आपण पाहतोय मैदानामध्ये. जर्सी नंबर 13 जिंकण्यासाठी धावा पाहिजे 12. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. पाहूया कायसा रंगत पाहायला मिळते का सामन्यामध्ये. अजूनही सामना जिवंत असेल का. अभि मात्र स्ट्राईक वरती आहे. अभि यांनी वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. सॉरी वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय अभि आणि वैयक्तिक 4 धावांवरती खेळतो तो करण. प्रदीप याचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मारा केलाय चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय. पाहूया पुन्हा एकदा येतोय पंचांचा इशारा. षटकार. सामना पूर्णतः नानटे संघाकडे जिंकताना. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. जर का सामना लवकर संपवला तर राजे वॉरियर्स जांभूगाडी संघ हा नाराज असेल, परंतु आनंद असेल ते आयोजक, कारण सामना लवकर संपेल, वेळ वाचेल. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रदीप याचा समीकरण बदलतंय. 11 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. पाहूया अभि कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश आलंय. मित्रांनो जर का सरळ बॅटने काम चालतंय तर बॅट उलटी का. दहा चेंडू आणि 6 धावांची अजूनही गरज. पाहूया काहीसा टर्निंग पॉइंट अजूनही बाकी आहे का. प्रदीप काहीसा फेरबदल करेल का या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू चाललाय मैदानाला गुदगुद गुदगुदल्या करत. चेंडू खाली या ठिकाणी अक्षय आला. 1 धाव पूर्ण केले. 1 धावेनंतर सॉरी 2 धावा पूर्ण केले. 2 धावेनंतर धावसंख्या पुढे बघले. धावसंख्या पोहोचले 19 धावा. जिंकण्यासाठी 4 धावांची अजूनही गरज. पाहूया अभि कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये. पाहूया झेलपकला जातोय का. यष्टीरक्षक चेंडू खाली येतात. पूर्वी निर्धाव चेंडू जे सांगता समीकरण बदलतोय. पुन्हा एकदा 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती अभि, नॉन स्ट्राईकला करण. सलामीची ही जोडी पाहूया विजय मिळून देते का नानटे संघाला. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये. पाहूया झेलपकला जातोय का. स्वतः क्षेत्र गोलंदाज चेंडू खाली आला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केले. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकले. समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. 21 धावा बिनबाद. 21 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात. 7 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. राजे वॉरियर्स जांभूगाडी विरुद्ध दत्त माऊली नाट्य संघ. या ठिकाणी पुन्हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. मित्रा जर का मॅच संपवली असती तर 1 ओव्हर वाचली असती. पुढील षटक घेऊन कोण येते पाहूया. स्ट्राईक वरती करण असेल. नॉन स्ट्राईकला जाईल तो अभि. मला स्वतः विकास येतोय का पाहूया. गोलंदाजी मार्ग वरती करणार कोणाकडे दुरासत होतात. 6 चेंडू आणि 2 धावा. खेमवर्धन पाळपेने संघ कर्णधार कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. खेमवर्धन पाळपेने संघ कर्णधार. पुढील चेंडू पाहूया. पहिल्या संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो विकास. जर्सी नंबर 18. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. चला करण स्ट्राईक वरती आहे. विकासला मात्र भेदक मारा करा.